व्यथा मनाची उरात लपली स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी मनस्विनी मनस्विनी अशा प्रकारे माझ्या प्रिय सासूबाई आणि तुझी प्रिय आजी बाहेरगावी जाणार। आता आपल्याला मोकळा श्वास घ्यायला रान मोकळं। हो पण तू आम्ही नाही। आम्हाला इथे जो तो येतो तो घालून पाडून बोलतो। तुमच्या घरात राहतोय ना आम्ही, असंच वागवा आम्हाला। आता नीट सांगतेस का? काल अक्षयचं आणि ह्यांचं वाजलं ऑफिस मध्ये। ते काय नेहमीच वाजतं। ती जशी तुझी आजी तशी माझी पण आजीच की रे। पण मी कुठे माझ्या आजीला पाहिलंय। बाबांचं लग्न झालं आणि काही महिन्यातच गेली ती। मग मला कशी कळणार आजीची माया? पण त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि हसल्याही। अगं काय सांगतेस काय? नंतर काय? आणि नंतर आजींनी माझा हात हातात घेतला आणि अक्षयच्या हातात दिला। मग त्या पुन्हा हसल्या आणि पुन्हा झोपल्या। गुड मॉर्निंग सर। तुम्ही मला बोलवलं? हो बसा। काही महत्वाचं काम सर? का? जर माझं काही महत्वाचं काम नसेल तर मी तुम्हाला बोलवू शकत नाही का? नाही तसं नाहीये पण बघा साळवी, हे असले भलते सलते वेडपट प्रश्न विचारू नका मला। बसा। हो बसा। साळवी, हां तुम्हाला एवढा घाम का आलाय? कुठे कुठे घाम सर? घाम कुठे? घाम कुठे? मला सांगा, आपल्या ऑफिस मधले सगळे एसी सध्या व्यवस्थित चालू आहेत ना? काय? हो पण त्याचं काय आहे सर, मला नेहमीच घाम येत असतं। तुम्ही बोला। अच्छा गुड। तर साळवी, मला एक गोष्ट सांगा, आपल्या कंपनीचे जे अकाउंट्स आहेत ते सगळे अकाउंट्स तुम्हीच बघता ना? नाही हो म्हणजे एक 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 मिनिट, मला एक काहीतरी नक्की उत्तर द्या, हो का नाही? हो ऍक्च्युली काय सर, ते मीच बघतो पण ते पतपेढी आणि फाउंडेशनचं तेवढं। फॅन्टॅस्टिक। मग प्रॉब्लेम तिथेच आहे। चला आपण मस्तपैकी दोघे मिळून सॉल्व्ह करूया। ओके? प्रॉब्लेम नाही म्हणजे त्याचं काय? मी व्हेरी गुड। वीणा सुद्धा आली आहे। फॅन्टॅस्टिक, क्या बात आहे। काय झालं अक्षय? नाही तू असं अचानक मला बोलवून घेतलंस। एनी प्रॉब्लेम? नाही तसं काही फारसा प्रॉब्लेम नाही आहे। अगं सध्या काय होत आहे, माझ्या पर्सनल अकाउंटमधनं काही पैसे हे आमच्या फाउंडेशनच्या अकाउंटमध्ये परस्पर ट्रान्सफर होत आहेत। म्हणून मला जरा तुला विचारायचं होतं की आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तशी काही खास सोय केली आहे का? तेवढंच फक्त डिस्कस करायचं होतं। काय साळवी? हो सर, पण मी जरा एक साळवी, तुम्हाला सांगितलं ना की इथनं अजिबात हलायचं नाही।
हे बघा, तुम्हाला काय पाहिजे ते सगळं तुम्हाला जागच्या जागी मिळेल. काय हवंय तुम्हाला? तुमचा मोबाईल हवाय का तुम्हाला आता काही खायला प्यायला हवंय? मला सांगा ना तुम्ही. राऊत यांना काय हवं ते द्या बरं जागच्या जागी. तर वीणा, मला जरा सॉफ्टवेअर समजावून सांगशील आपलं काय आहे ते? हो सांगते ना. ॲक्च्युली काय झालं, सयाजीरावांनी मला बोलवून घेतलं आणि एक्सप्लेन केलं की त्यांना एक्झॅक्टली काय काय हवंय. हो ना, माझं तर डोकंच गरगरायला लागलेलं. नुसतं पैसे इकडून तिकडे, मला काहीच कळत नव्हतं. अच्छा, तर असं आहे हे सगळं? नाही तसं नाहीये, पण काय हो साळवी, मला सांगा, आपल्याकडे काही प्रॉब्लेम झालाय का आधी? नाही म्हणजे सध्या पैशाची इतकी फिरवा फिरवी होतीये का हेराफेरी होतीये? नाही सर, पण ते पण काय? वीणा, तुला काय वाटतं हे कुठल्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन असेल? नक्की काय झालं असेल? नाही, मला काहीच माहित नाही. पण अक्षय, मला एक सांग, तुझं असं काही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे का की कंपनीच्या अकाउंटमध्ये इतके इतके पैसे झाले की ते ट्रान्सफर होतील वगैरे? कमॉन, अगं माझं कशाला इन्स्ट्रक्शन असेल तसं? मला सांग, आपण काय इथे ब्लॅक मनी जनरेट करतोय का? काय हो साळवी? हा, नाही अजिबात नाही सर. नाही ना? मग असं कसं झालं असेल? तेच मागापासून मी आठवायचा प्रयत्न करतोय सर. साळवी, तुम्ही आठवताय? अहो, तुम्ही जर आठवायला लागलात तर आपली कंपनी चालायची कशी साळवी? हा, आठवलं. क्या बात आहे, सांगा, बोला. त्याचं काय नाही म्हणजे एका माणसाला नाही त्या माणसाच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी 15 लाख रुपये साहेबांनी दिले होते. हा, बर. वा 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 साळवी, अहो खूप मोठं सामाजिक कार्य केलं की तुम्ही. पण मला सांगा, मग त्यासाठी पैसे माझ्या अकाउंट मधनं कसे काय गेले? आता ते मी कसं सांगू शकणार सर? ते साहेब सांगू शकतील ना तुम्हाला. बर. वीणा, प्लीज नोट दिस पॉइंट. बोला. काय साहेब, तुमचं अकाउंट चुकून एक्सेस झालं असेल. हा. क्या बात है साळवी. साळवी, अहो फारच इमानदार आहात की तुम्ही. हो, तुमची ही क्वालिटी मी कधीच नोट केली नाही. बरं, मला सांगा, त्या माणसाचं नाव काय आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्याची मुलगी ऍडमिट आहे? हॉस्पिटल, हा ते काय, हा लाईफ केअर. हा. काय म्हणालात? लाईफ केअर हॉस्पिटल. ओके. हा, मला जरा लाईफ केअर हॉस्पिटलला कनेक्ट करून दे. या. नाही, कसं आहे साळवी, जरा विचारपूस करूया ना आपण त्या मुलीची. कशी आहे तिची तब्येत, तिलाच विचारूया. काय? तर वीणा, तू काहीतरी मगाशी मला सांगत होतीस, तुला काहीतरी म्हणायचं होतं त्या सॉफ्टवेअर बद्दल. हा अक्षय, बेसिकली ना सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला हव्यात की हे असं का होणार आहे. म्हणजे काय होईल, उद्या जर का काही घडलं तर तुमची कंपनी आमच्याच कंपनीकडे येईल ना की हे असं कसं झालं म्हणून. नाही वीणा, हे बघ, तू अजिबात काही काळजी करू नकोस. आमच्याकडे सगळी काळजी घ्यायला ते सयाजीराव आणि हे साळवी दोघंही आहेत इथे. काय? हो 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 साहेब. साहेब, बाहेर कोणी दगडू म्हणून आलेत. त्यांना सयाजीरावांना भेटायचं होतं, पण सयाजीराव ऑफिसमध्ये नाही आहेत. त्यांना इथे पाठवू? नाही नको साहेब, मी साळवी, तुम्हाला इथे शांत उभं राहायला सांगितलंय ना. अजिबात हालायचं नाही इथनं. पाठव त्यांना. ठीक आहे साहेब.
नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब मी जरा पटकन साळवी, तुम्हाला सांगितलंय ना एकदा, इथनं कुठेही हलायचं नाही. ओके? हो सर. काय नाव आपलं? दगडू मालवणकर. अच्छा, दगडू मालवणकर. साळवी, आय थिंक मगाशी हेच नाव म्हणालात ना तुम्ही मला? व्हेरी गुड. बसा. नाही, मी इथे ठीक आहे. बघा, टेन्शन घेऊ नका, बसा तुम्ही. बोला, काय झालंय? ते सयाजीराव ते जरा थोड्या महत्वाच्या कामात बिझी आहेत. तुम्ही बोला ना, काही प्रॉब्लेम आहे का? हो, म्हणजे नाही. हे बघा, तुम्ही अगदी निसंकोचपणे बोला. काही प्रॉब्लेम नाही. हे आहेत ना, हे मोठे साहेब आहेत. आम्ही असं ऐकलंय की तुमची मुलगी आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे वगैरे. हो, खरं आहे. मग कशी आता ती? ऑपरेशन झालं का तिचं? नाही. काय नाही अजून? अरे काय दगडू, मी तुला सांगितलं ना लगेच ऑपरेशन करून टाका म्हणून. साहेब, एक ते ह्या लोकांना मदत करा आणि वर ही. साहेब, एक मिनिट, मी जरा बाहेर जाऊन फोन. साळवी, बोला तुम्ही. पण सर, जरा माझं तरी ऐका ना. साळवी, मी त्यांना बोलायला सांगितलंय, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, कळलं? बोला. साहेब, माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे. सयाजीरावने सांगितलं होतं की मी 15 लाख रुपये देतो, तुम्ही ऑपरेशन करून घ्या. पण पण काय दिले ना त्यांनी पैसे? नाही. नाही? साळवी, काय हे? हो, नाही काय अहो दगडू, असं काय करताय? दिले मग ते इथे आले असते का? उगाच काहीतरी बडबडू नका. दगडू मालवणकर ना? बरं, मग काय झालं? साहेब, डॉक्टरांनी सांगितले आज जर पैसे नाही दिले तर मुलीला घरी घेऊन जा. तिच्या प्रकृतीचा आम्ही भरोसा देऊ शकत नाही. अरे दगडू, काय बोलतोस तू हे? अरे डॉक्टरशी बोलणं झालंय ना. सर, एक मिनिट, मी डॉक्टरशी बोलून येतो पटकन. साळवी, तुम्ही शांत राहा जरा, सगळं क्लिअर होईल, कळलं? हे बघा, त्यासाठी तुम्ही बाहेर जाऊन डॉक्टरांना फोन करायची काही गरज नाहीये. दगडूजी, काय झालंय तुमच्या मुलीला? हे बघा, तुम्ही रडू नका. आधी शांत हो बघू. माझ्या मुलीला ब्लड कॅन्सर झालं. कॅन्सर? त्यासाठी ऑपरेशन करावं लागलं. आणि ते म्हणतात ना, केमोथेरपी. पण मग तुमच्या घरी कोण कोण असतं? मी आणि माझी मुलगी. तिची आई ती 12वीला असतानाच गेली. तिला सुद्धा ब्लड कॅन्सर झाला होता. त्यानंतर तिच्यासाठी मी माझ्यासाठी तीच. हो, खूप केलं हो तिने, आईसाठी खूप केलं. तेव्हा मी कामावर जायचं. पण ते
कंपल्सरी व्हॉलंटरी लागली आणि माझी नोकरी गेली. पैसे मिळाले मला, पण ते सगळे हिच्या आजारपणासाठी खर्च झाले. थोडेफार पैसे मी हिच्या लग्नासाठी ठेवलं होतं, पण ते सुद्धा खर्च झाले. बऱ्याच लोकांकडनं मी मदत मागितली, पण कोणीच नाही. मला माझ्या मुलीला जगवायचंय, जगवायचंय. खरं सांगतो तुम्हाला साहेब, मी बऱ्याच लोकांना कामाला लावलं, पण कोणीच. त्यातला तो आमचा युनियनचा लीडर. अहो, जेव्हा व्हॉलंटरीची लिस्ट लागली ना, त्या लिस्ट मध्ये पहिलं नाव त्यांनी माझंच टाकलं. माझ्यासमोर तो दबून होता ना, त्याला माझी व्याज नको होती. खूप सहन केलं मी साहेब, खूप सहन केलं. आता मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पेपर विकतो. थोडेफार पैसे मिळतात मला, पण साहेब माझ्या मुलीला जगवायचंय. तिच्यासाठी वाटेल तर मी करायला तयार आहे. माझा जीव सुद्धा घाण ठेवायला तयार आहे. बघा, तुम्ही आधी पाणी घ्या बरं. पाणी प्या, जरा बरं वाटेल तुम्हाला. आणि हे बघा कसलीही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. अहो, आणि असा जीव वगैरे गहाण टाकायची खरंच काही गरज नाहीये. बरं, मला एक गोष्ट सांगा, तुमची आणि सयाजीरावांची भेट कशी काय झाली? यांच्यामुळे, या साळवी साहेबांमुळे. खरं देव माणूस आहे वा. नाही, ते देव माणूस आहेत का नाही ते आपण नंतर ठरवूया. फक्त मला एक गोष्ट सांगा, यांनी म्हणजे सयाजीरावांनी तुम्हाला कधी पैसे देऊ असं कबूल केलं होतं? मागच्या रविवारी देणार होते, पण दिले नाहीत ना? अच्छा, साळवी, म्हणजे याचा अर्थ मागचा रविवार म्हणजे तोच दिवस का हो, ज्या दिवशी तुम्ही आणि सयाजीराव रात्रभर ऑफिसमध्ये खूप वेळ काहीतरी काम करत बसला होतात? हो 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 ना. अच्छा, म्हणजे त्या दिवशी जे सगळं काम होतं तुम्हाला, त्या कामाच्या व्यापात कदाचित तुम्ही सगळं विसरून गेला असाल की तुम्ही यांना पैसे द्यायचं कबूल केलं होतं. हा, बरं मला सांगा, यांनी कधी दिले नेमके पैसे तुम्हाला? नाही, एक चेक दिला होता मला. चेक? हो. मग काय झालं त्या चेकचं? तो चेक परत आला, खात्यात पैसे नाही असं बँकेने सांगितलं. काय? बघू मला चेक. अहो साळवी, बघताय का तुम्ही? हा तर आपल्या पतपेढीचा चेक आहे, म्हणजे आपल्या फाउंडेशनचं जे अकाउंट आहे ना, त्यातला चेक आहे हा. बघा जरा. हो हो हो, मी हे डिटेल्स चेक करून तुम्हाला पटकन सांगतो. नाही साळवी, थांबा हो, सारखे बाहेर नका पडू. तुम्हाला सारखं काय बाहेर जायचंय मला कळत नाहीये. आणि तुमच्या एक गोष्ट तरी आता लक्षात आहे ना, की या कंपनीचा मी मालक आहे. आपल्या सगळ्या अकाउंट्सना मला डायरेक्ट ऍक्सेस आहे, हे तरी तुम्हाला माहिती आहे ना? का तेही विसरलात? नाही, हो आहे ना लक्षात? मग मी आत्ताच्या आत्ता इथे चेक करून सांगतो ना तुम्हाला, चालेल ना? हो. हा. पण मग तुम्ही इथे का आला नाहीत? कारण तुम्हाला पैसे तर मिळाले नाहीत ना? मला साळवी साहेबांनी सांगितलं होतं की पैसे मिळतील, तुम्ही काळजी करू नका. हॉस्पिटलमध्ये पोरीसोबत दुसरं कोणी नाही ना, मला थांबावं लागतं, म्हणून मला जमलं नाही. शक्य होते तेवढे पैसे दिले मी, पण आता हॉस्पिटलवाले घाई करतायत. साळवी? हा सर. साळवी, आपल्या पतपेढीच्या फाउंडेशनच्या अकाउंट मध्ये फक्त 1001 रुपये आहेत. काय, हे कसं काय झालं? ते काय साहेब की त्याचं काय साहेब, ते चुकून सयाजी साहेबांच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले असते. अचानक असे कसे गेले? पण विणा, अगं ते तसंच होत असेल. मला सांग, आपल्याला ते आज कळलंय कारण आजीला इथनं हलवण्याच्या या निर्णयामुळे. पण साळवी, ही सगळी ट्रान्झॅक्शन्स आपल्या या अकाउंट्स मध्ये कुठेच दिसत नाहीयेत. ठीक आहे, आपण त्याबद्दल कसं काय झालं ते सगळं नंतर बोलूया, पण हे असं झालंच कसं? सर, ते चुकून झालं असेल सर. चुकून?
मॅडम तुम्हाला ह्यातल्या काही गोष्टी माहित नाही, तुम्ही बोलू नका. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती आहे पण तुम्ही यातलं दाखवत काहीच नाही असंच ना? अहो तुम्हाला लाज वाटायला हवी. साळवी, इकडे एका मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे आणि एवढी हलगर्जी करताय तुम्ही. साळवी, ही कंपनी, हे अकाउंट्स, हे सगळे पैसे हे काय तुमच्या बापाचे आहेत का हो? मला सांगा, वाटेल तसे हे सगळे फिरतातच कसे? आणि या सगळ्या प्रकरणांपासून तुम्ही मला दूर ठेवताय. तुम्हाला असं वाटतंय मला यातली एकही गोष्ट कळणार नाही? अक्षय प्लीज, तू आधी शांत हो बघू. उगाच आवाज चढवू नकोस, होतील सगळ्या गोष्टी क्लिअर. मी निघतो. अहो तुम्ही कशाला घाबरताय? हे बघा, खरंच तुमची काहीही चूक नाहीये. एक लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील. ओके वीणा, मला सांग, सयाजीरावांनी हे असंच काहीतरी ट्रान्झॅक्शन सांगितलं होतं ना तुला? अरे हो, पण ते पैशाचा प्रवास बघून ना माझं डोकं साफ गेलं होतं. हॅलो, हा सयाजीराव, मला जरा तुमच्या अकाउंटचा पासवर्ड सांगता का?